देख रहे हैं न्यूज़ नागपुर सिटीजन। आप देख रहे हैं न्यूज़ नागपुर सिटीज़न। कांग्रेस पार्टी द्वारा 7/2/2024 को भाजपा पार्टी पर एक आरोप लगाया गया, जिसमें भू गांव जो कामठी तहसील में आता है वहां की 3 एकड़ ज़मीन जो भारत सरकार झुड़पी जंगल के नाम पर वैशाली गान फाउंडेशन को 3 साल के लिए लीज पे दे दी गई, जिसमें सरपंच गांव के सरपंच और घुगड़े सचिव ने ये लिख कर दिया है। अवंतिका ताई जो कांग्रेस की नेता है, उन्होंने साफ शब्दों में कहा है कि लीज पर देने का अधिकार गांव के सरपंच को नहीं है और वहां की गांव की सचिव जो है उनको भी नहीं है। ये जगह फॉरेस्ट की है, ताई जी का कहना है, जिसका खंडन बीजेपी पार्टी की तरफ से आज किया गया है। पहले तो अवंतिका ताई इल्ज़ाम लगाए हैं, हम उसके बारे में बताते आइए। अवंतिका ताई जी को सुनते हैं कि उन्होंने किस तरीके का आरोप बीजेपी पार्टी पर लगाया है। हमारे चैनल के माध्यम से ऐसा है की 7/2/2024 या तारखेला भारत सरकार झुडपी जंगल नाव असलेल्या 3 एकर शेतीचा भुगाव मौजा येथील शेतीची रजिस्टर्ड लीज डीड त्या गावातील सरपंच नितेश घुबडे, ग्रामसेवक राजेंद्र गाडगे यांनी ही लीज डीड वैशाली गान फाउंडेशन या कंपनीच्या नावाने करून दिलेली आहे। वैशाली गान फाउंडेशन ही कंपनी एका मोठ्या नेत्याच्या नातेवाईकांची परिचितांची आहे अशी माहिती आम्हाला मिळाली। त्यामध्ये तथ्य काय आहे हे आपल्याला शोधून काढायचे। परंतु प्रश्न असे आहेत की झुडपी जंगलाच्या नावावर असलेल्या शेतीचा लीज डीड करण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतच्या सरपंचाला आणि सचिवाला आहे काय? ही लीज डीड करत असताना त्यांनी फॉरेस्ट ऑफिसची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही। कालच आम्ही डीएफओ म्हणजे 10 दिवसाआधी आम्ही आरएफओला निवेदन दिलं होतं या संदर्भात। त्या अनुरूप आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती देखील दिलेली नाही। द्वारा बीजेपी पार्टी पर लगाए गए आरोप, जिसका खंडन बीजेपी पार्टी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस लेके किया है, जिसमें मौजूद अनिल जी निधान महामंत्री भाजपा नागपुर जिला, रामकृष्ण वंजारी माजी समिति अध्यक्ष, नितेश घुबड़े सरपंच भूगांव, रमेश रड़के समिति अध्यक्ष, सचिन जी घोटमारे तालुका अध्यक्ष कामठी, गज्जू यादव उपाध्यक्ष भाजपा नागपुर ज़िला और इनके साथ कई कार्यकर्ता जो यहाँ मौजूद थे। इन्होंने ये जो आरोप लगाया गया है कांग्रेस पार्टी द्वारा, उसका इन्होंने पूरी तरीके से खंडन किया। उन्होंने कहा ये जो आरोप लगाया गया है ये झूठ है, इसकी पूरी सच्चाई हम आपको प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से बता रहे हैं। आइए देखते हैं कि बीजेपी पार्टी किस तरीके से खंडन करती है। पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस नेते अवंतिका लिंबूवाडे यांनी थेट भाजप पक्षावर आरोप जमीन हडपण्याचा आरोप केला आहे। अशा संदर्भामध्ये कुठल्या तरी संस्थेला ती जमीन विकण्यात आली आहे असा थेट आरोप करण्याचा असा दावा त्यांनी अवंतिका लिंबूवाडे काय सांगणार आहे? आता येत्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा सगळं केलेला खटाटोप आणि हा आरोप आहे। गेल्या 5 वर्ष ते सत्तेवर असताना त्यांनी या सत्तेमध्ये काहीही केलं नाही आणि कुठेतरी जनता आता त्यांना नाकारते आहे। म्हणून कुठेतरी जनतेमध्ये कशी प्रसिद्धी घ्यावी आणि भाजपवर कसे आरोप करायचे हा एक रचलेला षडयंत्र आहे। कुठेही जागा विकलेली नाही, कुठेही जागा कोणी हडप केलेली नाही, जागा जागेवरच आहे आणि तेही गावाच्या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर चुकीचं काहीही नाही। जागा देण्यात आली आहे, त्या कंपनीचं नेमकं काय काम आहे आणि विकास गावाचा कशा पद्धतीने होणार आहे त्याच्यावर
त्यांचं कसं आहे की वैशाली गान फाउंडेशन ही राईट वॉटर अभिजित गान यांची आहे आणि त्यांचा जो CSR फंड आहे त्या फंड या ठिकाणी वापरून एक नरेंद्र मोदी साहेबांची ती संकल्पना आहे की एक मॉडेल गाव मला उभं करून द्या आणि हे गाव जर आपलं मॉडेल करण्यामध्ये आपण सक्सेस झालो तर याच धर्तीवर भारतातले इतर गाव आपल्याला करता येईल। हे गाव महाराष्ट्रात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये फक्त एकच गाव भोगाव असं आहे की हा प्रोजेक्ट हा पायलट प्रोजेक्ट हा आपल्या गावामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे ते काम करत आहे, खूप चांगलं काम करत आहे। लहान लहान मुलांना शिक्षण करणार त्यांनी 4.5 लाखाची बोर्ड दिला आहे आपल्याला, त्यांनी ॲग्री बोर्ड लावली आहे, त्यांनी गायच्या गड्यामध्ये टॅग दिलेले आहे, त्यांनी मल्टीलेअर फार्मिंगचं प्रशिक्षण देत आहे, त्यांनी कृषीकरण केंद्र दिलेलं आहे, त्यांनी PSC मध्ये 21 लाख रुपयाची मशीन आपलं आरोग्य तपासण्याकरता दिलेली आहे, त्यांनी 20 लाख रुपयाचा एक कोल्ड स्टोअर आपल्या इथं त्यांनी दिलेला आहे। हे सर्व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एकंदरीत जमीन हडपण्याचा जो आरोप त्यांनी काय विचार करतात ती जमीन हडपली असून ती शासनाच्या नियमाप्रमाणे ती कंपनीला देण्यात आली, त्या संदर्भात काय सांगा? शासनाच्या नियमानुसारच दिलेली आहे। ग्रामसभेमध्ये तो विषय घेऊन ग्रामसभेची मंजुरी घेऊनच तो विषय सरपंचांनी ती जागा त्यांना दिलेली आहे आणि ते कुठेही चुकीचे नाही। एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला जर ती आपण जागा दिली असती आणि त्यांनी जर आरोप केले असते की ही जागा हडपली आहे, ही जागेची विक्री केली आहे, ही जागेमध्ये काही उलाढाल झाली आहे तर ते कोणी ऐकत नसतं, पण ते गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ती जागा त्यांना दिली आहे। आणि राईट वॉटर कंपनी वैशाली गान फाउंडेशन ही गावामध्ये फार चांगले उपक्रम राबवत आहे। त्या माध्यमातून सरपंचाला असं वाटलं की हे कुठंतरी आपल्या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही कंपनी निर्णय घेत असल्यामुळे आपण काहीतरी गावासाठी चांगलं होत आहे तर ते करायला हरकत नाही, म्हणून त्यांनी ते करायचं नाही। एकंदरीत आता जे त्या समोर भाजप पक्षाचं काय राहणार आहे, तुम्ही काय स्टँड घेणार? नाही, आम्ही त्याच्यावर स्टँड घेणार आहोत। त्यांनी वैशाली गान फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून मला संबोधलं आहे, प्रमोद ढोबळे त्याला बावनकुळे साहेबांचा श्री सहाय्यक तो उपाध्यक्ष आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संबोधलं आहे। त्याच्या लाईव्हमध्ये आम्ही ऐकलं आहे। आमचा वैशाली गान फाउंडेशनची कुठलाही दूरपर्यंत संबंध नाही आहे। त्याच्यामुळे हे जे चुकीचे आरोप त्यांनी आमच्यावर केलेले आहेत या चुकीच्या आरोपाच्या विरोधात आम्ही कोर्टात मागणार आहोत। आम्ही त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा आम्ही करणार आहोत। भाऊ एक मिनिट थांब ना। एखाद्या छोट्याशा तालुक्याच्या विषयावरून सगळे जण पुढच्या थांबून द्या। एखाद्या छोट्याशा तालुक्याच्या मुद्द्यावरून जर महाराष्ट्रातल्या महसूल मंत्री म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र त्यांना बघायचा अशा वेळेला छोटे छोटे आरोप महसूल मंत्र्यावर लावण्यात येत आहे। एकंदरीत या मोठ्या मंत्र्यांवर हे आरोप लावणे खूप योग्य आहे आणि या संदर्भामध्ये हे आरोप आपण कसे भेटणार काय सांगणार? हे तर हास्यप्रद। एखाद्या मोठ्या नेत्यावर ते बी आमचे नेते या महाराष्ट्राचे नेते या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री जे आज खरं जर म्हटलं तर या महाराष्ट्राच्या हिताकरता ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतलेले आहे। ते गुंटेवारी असो किंवा पांदन रस्त्यावर बसणाऱ्या सर्व लोकांना पट्टे देण्याचे विषय असो, सर्व पांदन रस्ते अतिक्रमित असेल त्या सर्व मोकळ्या करायचे असो, शेतकऱ्यांना न्याय देण्याचे बरेचसे विषयावर त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहे। आणि माझ्यासारखा जर एखादा छोटासा कार्यकर्ता उद्या जर राहुल गांधीवर जर आरोप करत असेल तर मला काहीतरी पब्लिसिटी मिळाली पाहिजे, याकरता हे आरोप आहे। आणि तेच आरोप असं वाटते सिद्ध होऊन राहिलेले आहे की बाबा मोठ्या नेत्यावर आरोप करायचे आपण मोठं बनायचं, असं मला आमच्यासारख्या नेत्यावर आरोप करणं ही बिलकुल चुकीची बाब आहे आणि हास्यपद आहे। एकंदरीत काँग्रेस पक्षाकडून नारा देण्यात आला होता, त्यानंतर या दोन्ही बाबीला बघता भाजप आणि काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। अशा वेळेला वेगवेगळ्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेस समोरासमोर आले आहे। अशा वेळेला तुम्हाला काय वाटते येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे राजकारण होत असल्याचं चित्र दिसून येतं, काय झालं? कसं आहे, यांनी पहिला आरोप लावला होटचोर। हे तर सिद्ध झालेले आहे की होटचोर आम्ही नाही केलेले आहे, तर होटचोर यांनीच कामठी शहरमध्ये केलेले आहे। नंबर 2 यांनी आम्हाला जमीन चोर म्हटलेलं आहे, जमीन चोर आम्ही नाही आहे। जर आम्ही यांचा इतिहास काढला ना तर होटचोर हे जमीन चोर आहे आम्ही नाही, जमीन चोर ते स्वतःच आहे। म्हणून दुसऱ्यावर आरोप करायच्या पहिले एखादा बोर्ड जर आपण दुसऱ्याकडे दाखवतो तर 4 बोर्ड हे त्याच्याकडे राहते की मी त्याच्यापेक्षा जास्त चोर हे याच्यातून सिद्ध होते। आणि आता समोर स्थानिक स्वराज्य निवडणुका आहे। भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार ज्याप्रमाणे कामं करून राहिलेले आहे आज आणि बावनकुळे साहेब आणि ज्याप्रमाणे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं होऊन राहिलेले आहे, तर कसं आहे मित्रांनो,
खरं जर म्हटलं तर त्यांच्याजवळ मुद्दे नाही आहे जनतेमध्ये जायचे, की आम्ही तुमच्या जनतेसाठी हे काम केलं, जनतेसाठी आम्ही ते काम केलं. मुद्दे नसल्यामुळे काहीतरी मतदारांना भ्रमित करायचं, जनतेचं लक्ष विचलित करायचं, याकरता हे बिनबुड्याचे आरोप लावून झालेले आहेत. थेट चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांच्यावर लावलेल्या आरोपावर भाजप या संदर्भात नारायण राजीनामा वगैरे मागण्याची काही शक्यता आहे? 100% बावनकुळे साहेबावर, आमच्या नेत्यावर जर कोणी आरोप करत असेल तर आम्ही ते आरोप सहन करणार नाही. कदाचित पहिला त्यांनी वोट चोरीचे आरोप लावला, आम्ही त्याचा निषेध केला. आता आमच्यावर जमीन चोरीचे आरोप लावलेला आहे, आम्ही याचा बी निषेध करतो. आणि याच्यानंतर जर असे जर आरोप जर लावत राहिले तर आम्ही तर नाहीच, पण जनता जे आमच्या नेत्यावर जर आरोप करत असेल तर जनता यांना याची जागा दाखवली राहते. सर, कानून के तरीके से इनको जवाब क्यों नहीं देते आप? बोलिए ना कौन सा? जैसा ये आरोप लगा रहे हैं सर, तो आपने इनको कोर्ट में खींच के इसको जवाब देना चाहिए इन लोगों को. बताया ना अभी हमारे सभापति साहब ने बताया कि इन्होंने जो हिसाब से आरोप लगाए हैं उस हिसाब से अब इनके ऊपर में माननीय दावा करने वाले हैं, 100% करने वाले, क्योंकि जिनका इस केस से कोई लेन देन नहीं है उनके नाम घसीटना. खरीदने हैं तो आइए राधा रानी मोबाइल शॉप पर. मोबाइल की एक विश्वसनीय दुकान और फाइनेंस सुविधा भी बहुत आसान. खरीदी करने पर ले जाइए ढेर सारे इनाम. तो फिर जल्दी कीजिए, आइए राधा रानी मोबाइल शॉप. पता फेरुमल चौक कामठी.